गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरच्या नांदणी मठामधील महादेवी हत्तीणीला कोर्टाच्या आदेशावरून गुजरातमधल्या वनतारा प्राणी संग्रहालयामध्ये हलवण्यात आलं। मात्र त्यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी सुद्धा केली आणि त्यावेळी पोलिसांनी कारवाईचा बडगाही उगारला। जवळपास 150 जणांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आज झालेल्या सुनावणीच्या वेळेला याविषयी कोर्टाने नेमका काय निर्णय दिलाय, महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत आणि हत्तीणीच्या संदर्भात वनतारा प्रशासनाकडून नेमकं काय सांगितलं गेलंय बघूयात। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आलं तो हा क्षण। खरं तर हे सगळं घडलं कोर्टाच्या आदेशाने, पण हत्तीणीशी नाळ जुळलेल्या कोल्हापूरकरांना तिचं जाणं नको होतं आणि त्यातूनच काय घडलं होतं ते पहा। पोलिसांना विरोध करत दगडफेक करणाऱ्या, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या जवळपास 140 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। नांदणी मठातून महादेवी हत्तीणीला घेऊन जात असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली। यामध्ये कोल्हापूर पोलिसांच्या जवळपास 7 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत सुमारे 140 जणांच्यावरती गुन्हे दाखल केले। पण गुन्हे दाखल झालेल्यांना सोमवारी कोर्टानं जामीन मंजूर केला। रेग्युलर बेल ॲप्लिकेशन आणि अटकपूर्व जामिनाचा अर्जाचा निकाल झालेला आहे। दोन्ही कामामध्ये मेहरबान कोर्टाने 15,000 रुपयाचा जामीन देण्याची ऑर्डर केलेली आहे आणि जे लोक अटकपूर्व जामिनामध्ये आहेत त्यांना 5, 6, 7 या तारखेला पोलीस स्टेशनला हजर ठेवलेली आहे। दुसरीकडे महादेवी हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात घेऊन या मागणीसाठी रविवारी हजारो नांदणीकर आणि कोल्हापुरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते। तर तिकडे नांदणी मठातून वनतारामध्ये गेलेली महादेवी हत्तीण सुखरूप असल्याचं आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलंय। वनताऱ्याच्या म्हणण्यानुसार महादेवी हत्तीणी सुखात असली तरी इकडे कोल्हापूरकर महादेवीसाठी अश्रू ढाळतायत। रविवारी तर कोल्हापूरमध्ये मोठं जन आंदोलन झालं। वन्यजीव विभाग आणि जैन मठानं जर न्यायालयाकडून संमती मिळवली तर महादेवी हत्तीणीला परत पाठवलं जाईल, अशा पद्धतीचं प्रसिद्धीपत्रक वनताराकडून जारी करण्यात आले। दरम्यान महादेवी हत्तीण राजकारणातही चर्चेचा विषय ठरते। प्रत्येक ठिकाणी वन्यप्राणी हे मंदिराला दिले जायचे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांचं लोक पालन सुद्धा करायचे, पण आता ते शक्य होत नाही। त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत त्या ठिकाणी त्यांना न्याय लागतात, पण इथे लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे लोकांच्या भावनेचा शासनाने विचार करावा असं मला वाटतं। मी हा विषय, कारण मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, तिथल्या नागरिकांच्या भावना मी निश्चितपणे वनमंत्र्यांच्या कानावर घालतो। त्यामुळे महादेवी हत्तीण प्रकरण कधी शांत होणार, वनतारातून महादेवी कोल्हापुरात परत येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।